नमस्कार. आजपासून आपण स्वामी कृष्णानंद रचित शुक उवाच या ग्रंथाचं वाचन ऐकणार आहोत. सुरुवातीला ऐकूया स्वामी कृष्णानंद यांची मनोभूमिका. श्री ज्ञानेश्वरी, नाथ भागवत आणि तुकाराम गाथा ही मराठी संत साहित्यातील प्रस्थानत्रयी मानली जाते. कारण सर्व धर्मशास्त्र, कर्म, भक्ती, ज्ञान अशा मानवी जीवन उन्नतीच्या विचारांची आहेत. ज्ञानदेवे रचिला पाया, कळस झळके वरी तुकयाचा. हे वचन सार्थ आहे, पण मधलं देवालय उभारण्याचं कार्य नामदेवादिक अनेक संतांनी मिळून केलं आहे, हेही तितकंच खरं आहे. त्या संतांच्या मांदियाळीत एकनाथांची भूमिका प्रकर्षानं वेगळी आहे हे लक्षात येतं. संत एकनाथ हे ह्या मंदिराचे गर्भगृह आहे. गर्भगृहातील भगवंताच्या सगुण सुंदर मूर्तीच्या दर्शनानंच भाविकांच्या मनात भक्तिभाव भरून येतात आणि त्यांची उन्नत विचारांकडे वाटचाल सुरू होते. उन्नत विचार म्हणजे अध्यात्म होय. अध्यात्माचा प्रवास हा सगुणातून निर्गुणाकडे असा आहे. परब्रह्म परमात्मा हा निर्गुण आणि निराकार आहे. त्यासाठी विविध साधना, तप, अनुष्ठानं केली जातात. संत एकनाथांनी आपल्या आचार विचार उच्चारातून जनमानसावर वेगळीच छाप पाडली आहे. सर्व स्तरावरील मानवी मन उन्नत करण्याकरता त्यांनी आपल्या लेखनात अभंग, गवळणी, भारुडं, जोगवा अशा अनेक लोकभूमिकेच्या रचना आणल्या आहेत. त्या जनमानसात सहजतेनं पोहोचल्या पण आहेत. श्री व्यास महर्षींचा महाभागवत हा एकमेवाद्वितीय असा ग्रंथ आहे. त्याचे 12 स्कंध आहेत. प्रत्येक स्कंधातून वेगवेगळ्या कथा सांगून मानवी जीवनाच्या विविध पैलूंचं गुणावगुणे दर्शन घडवलं आहे. त्यातील 10 आणि 11 या 2 स्कंधात संपूर्ण वेगळेपण आहे. त्यातील दशम स्कंधात श्रीकृष्ण लीला चरित्र आहे, तर एकादश स्कंधात श्रीकृष्ण निर्वाणाच्या पार्श्वभूमीवर श्रीकृष्णानं उद्धवाला केलेला उपदेश आहे आणि यालाच उद्धव गीता असंही म्हणतात. हा श्रीकृष्ण उद्धव यांचा संवाद आहे. उद्धव हा श्रीकृष्णाचा लाडका भक्त, श्रेष्ठ जिज्ञासू, परहितकर्ता असा असल्यानं तो श्रीकृष्णाला अनेक प्रश्न विचारून बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध या उन्नत अवस्थांचं मूलभूत ज्ञानाचं विवरण भगवंतांकडून करून घेतो. सामान्य मानवी जीवनाचं संजीवन कसं होतं, त्यासाठी करायच्या साधनेचं, कर्म, भक्ती, ज्ञानाचं सत्यस्वरूप दर्शन श्रीकृष्ण त्याला घडवतात आणि शेवटी आपल्या ईश्वरी कार्याची धुरा त्याच्या हाती देऊन ते आपलं अवतार कार्य संपवतात. ज्ञानेशो भगवान विष्णू अशा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी आपलं उत्तरदायित्व एकनाथ महाराजांकडे सोपवलं. अजान वृक्षाची मुळी कंठाला लागली हे केवळ निमित्त झालं. कालौघात पाठभेद झालेली भावार्थ दीपिका शुद्ध झाली ती एकनाथांमुळेच झाली. तसंच भागवतात सांगितलेला भागवत धर्म विपरीतपणे जनमानसात रुजत होता, त्याला सत्य स्वरूप द्यायचं महान कार्य एकादश स्कंधात विवरण करून नाथांनी केलं. श्री एकनाथी भागवत या नावानं तो प्रचलित झाला. काशी क्षेत्रात तो हत्तीवरून मिरवला गेला ही अभिमानाची गोष्ट आहे. मराठी संत वाङ्मयातील तो एक शिरपेच ठरला आहे. 500 वर्षांपूर्वीचा हा ग्रंथ प्रचलित भाषेत अभंगवृत्तात 9000 ओव्या करण्याची सेवा सद्गुरू स्वामी विद्यानंद यांच्या कृपेनं मला करता आली, याचं सार्थ समाधान आहे. वाचन, श्रवण, चिंतन या अनुसंधानातून ह्या ग्रंथाचं गद्य स्वरूप करावं अशी प्रेरणा झाली आणि प्रस्तुत ग्रंथाचा उदय झाला. पद्य ग्रंथाच्या काही मर्यादा असतात. त्या विचारात घेऊन हा ग्रंथ जास्त विस्तृत आणि ओघवता करावा असा विचार करून त्यात कालमान,
वातावरण, परिसर यांची निर्मिती करून तो रंजक करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण सर्वत्र केवळ तत्त्वज्ञानाचाच बोध आहे. त्याला गुरुशिष्य संवादाचं प्रारूप देऊन भावभक्तीचा ओलावा आणण्याचा प्रयत्न केला आहे. श्री व्यास महर्षींचं महाभागवत व्यासपुत्र मुनिवर्य शुकाचार्य हे परीक्षित राजाला ही कथा सांगत आहेत. हा मूळ धागा धरूनच ह्याला शुक उवाच हे नामाभिधान दिलं आहे. त्यात आणखी एक विचार म्हणजे मी स्वतःला शुकाच्याच भूमिकेत पाहतो. परंतु इथं शुक म्हणजे पोपट होय, जो केवळ ऐकलेलं किंवा पढवलेलंच बोलतो. त्यात त्याचं स्वतःचं काहीच नसतं. तीच माझी इथं भूमिका आहे. एकनाथ महाराजांच्या शब्दातून वाचताना जे मनात झिरपलं, भावलं तेच मी मांडलं आहे. परसतो जैसा वाढपी पक्वान तयार ते अन्न आधी केले. नाथ महाराजांनी जे तयार करून ठेवलंय ते मी फक्त वाढण्याचं काम केलंय. वाढताना काही चुकलं असेल तर तो वाढप्याचा हलगर्जीपणा समजा आणि जे भावेल ते सर्व नाथांचं आहे. या कार्यासाठी ज्यांचे ज्यांचे हातभार लागले त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. तसंच ज्या मान्यवरांनी या ग्रंथाचं समीक्षण केलं त्यांचे ऋण ठेवणं हेच मला आवडेल. हीच मनोमन जाणीव ठेवून सर्व सद्भक्तांना वंदन करतो आणि माझं मनोगत इथंच संपवतो. विजयादशमी 2025 स्वामी कृष्णानंद. शुक उवाच या ग्रंथासाठीची स्वामी कृष्णानंद यांची मनोभूमिका आपण ऐकलीत. उद्याच्या भागात नागपूरचे श्रीयुत मोहनबुवा कुबेर यांनी या ग्रंथासाठी लिहिलेल्या लेखाचं वाचन आपण ऐकणार आहोत. हरिओम तत्सत.